नमस्कार, मी ऋतुजा कदम. आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरामोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार आहोत. सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गर्भाशय मुखाच्या कर्करोगाविरुद्ध राष्ट्रीय HPV लसीकरण मोहिमेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन स्थिती दर्शवून महाराष्ट्राचा सहभाग नोंदवला. महिलांमधील कर्करोगाचं प्रमाण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं हाती घेतलेली ही मोहीम आरोग्य क्षेत्रातील एक क्रांती मानली जाते. या मोहिमेमुळे देशभरातील मुलींना कर्करोगापासून संरक्षण मिळणार असून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याच्या दृष्टीनं हे एक निर्णायक पाऊल ठरलेलं आहे. पुण्यात पुढच्या बातमीकडे. राज्यातील भविष्यातील ऊर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महापारेषणाचे प्रकल्प निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. राज्याची सध्याची 37,682 मेगावॅट विजेची उपलब्धता 2035 पर्यंत 80,197 मेगावॅट पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट असून त्या दृष्टीनं 13 महत्वाच्या वीज पारेषण प्रकल्पांचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. या नियोजित ऊर्जेपैकी 25% वीज निर्मिती सौर ऊर्जेच्या माध्यमातून तर 10% वीज जलविद्युत प्रकल्पांद्वारे मिळवण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे. नांदेड, सोलापूर, लातूर आणि धाराशिवसह विविध जिल्ह्यांमधील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या अंमलबजावणीमधील प्रशासकीय अडचणी दूर करून कामाला गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्यात. वाढत्या औद्योगिक गुंतवणुकीला बळ देण्यासाठी आणि नागरी विस्तार सुलभ करण्यासाठी हे ऊर्जा प्रकल्प राज्यासाठी दिशादर्शक ठरणार आहेत. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या सुमारे 130 वर्ष जुन्या रेल्वे पुलाच्या पुनर्बांधकामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. नागपाडा आणि मुंबई सेंट्रल परिसराला जोडणाऱ्या या पुलाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्यात आलेलं असून महानगरपालिकेनं अवघ्या 15 महिन्यांच्या विक्रमी वेळेत हे काम पूर्ण केलंय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या वेगवान पूर्ततेबद्दल पालिकेचं अभिनंदन केलंय, तर उपमुख्यमंत्रीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणावर विशेष भर दिलाय. गतीने काम करायचं आणि क्वालिटीने काम करायचं, या दोन गोष्टी महायुती सरकारने सातत्याने मंत्र ठेवलाय आणि महानगरपालिका त्याच पद्धतीनं काम करते आहे. आणि आता तर महानगरपालिकेमध्ये निर्वाचित प्रतिनिधी आल्यामुळे महापालिकेच्या कामाला अधिक गती मिळेल आणि अधिक लोकाभिमुखता येईल याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईमधील रस्ते आणि पुलांच्या कामांमुळे शहर विकासाला नवी गती मिळत असून परिसरात इतर 6 पुलांची कामं सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहेत. पुण्यात पुढच्या बातमीकडे. भारत-पाक सीमेवरील पूंछ इथे उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे विधिवत पूजन आणि ग्रंथदिंडीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते देवगिरी निवासस्थानी पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमामुळेच आपण आज अभिमानानं जगत आहोत असं प्रतिपादन करत त्यांनी शिवरायांच्या विचारांनीच देशाला प्रेरणा मिळत असल्याचं नमूद केलं. सीमेवर उभारले जाणारे हे स्मारक भारतीय जवानांसह सर्व देशवासियांसाठी ऊर्जेचा अखंड स्रोत ठरणार आहेत. आता बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे. राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला असून खरीप हंगामातील मका खरेदीसाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी पत्राद्वारे केलेल्या विनंतीची दखल घेत केंद्रानं ही मुदत वाढवलेली असून खरेदी मर्यादेतही 50,000 मेट्रिक टनाची वाढ केली आहे. या निर्णयामुळे आता एकूण 1,16,000 मेट्रिक टन मका खरेदीचा मार्ग मोकळा झालाय. बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मानलेत. शासनाच्या या पाठपुराव्यामुळे मका उत्पादकांना आपल्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूयात पुढच्या आठवड्यात. नमस्कार.